बाई जाता, म्हातारी लोक जाता आणि लहान मुले जाता आणि रेली बनायला पाहिजे, कारण की त्याने पळून जातील आणि गड्डे आहेत रोडामध्ये एवढं पुलावर. आणि तुम्ही ना काय करताय मग शासन का असं फक्त ना तुम्ही अतिक्रमण काढा आधी त्याला तथ्य नाही, पण तुम्ही पुलाजवळ ना रॅली बनवा साईडला, की ना जे साईडला चालेल तो एका साईडला चालेल आणि गाडीवाला बाईसिकल किंवा मोटरसायकल एका साईडला चालेल. कडीवर जो पूल जातो हा खाईवाडा पाटील कडी मल्हारपुरा बागाला जोडणारा पूल आहे, याच्यावर खड्डे पडलेले आहेत जिकडे तिकडे गाड्या वगैरे आणि पाणी साचलंय. कधी नगरपालिकेने जर का आजूबाजूला पण करून दिलं तरी पाणी वाहून जाईल, तर पाणी राहणार नाही बा, पुलावर साचणार नाही. लोकांच्या अंगावर पाणी उलट येतं, येणाऱ्या जाणाऱ्यांच्या अंगावर. शाळेच्या मुलीच्या अंगावर सुद्धा पाणी उडतं आणि मुद्दाम इथं फासमध्ये गाड्या चालवून मुलींच्या अंगावर पाणी, बायांच्या अंगावर, स्त्रियांच्या अंगावर पाणी उडतं. इथं खूप त्रास आहे आम्हाला इथं 15 दिवसापासून. आणि रिकामे ढोरांच्या पण बंदोबस्त करा नगरपालिकेकडनं, एवढं आम्हाला त्रास होतो आम्हाला खूप. नगरपालिकेने याची 24 तास ढोरं राहता इथं, 5-25 ढोरं नेहमी बसता इथं. खूप त्रास होतो इथं. रॅलिंग बनवून द्या, पुलावर रॅलिंग बनवा, रॅलिंग पुलावरती रॅलिंग बनवा. तिथे बाहेर लहान लहान मुलं वापरतात, पुलावर रॅलिंग बनवा. लहान मुलं पडून जातात, 2-3 मुलं माणसं पडून गेले खाली. पावसाळ्यात फार त्रास होतोय. बस करा, या लोकांना फार त्रास होतो इथे. कधी काही झालं जबाबदार नगरपालिका राहणार त्याची.